नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही HTML शिकत असाल आणि प्रोफेशनल वेबसाईट स्ट्रक्चर कसं बनवायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. आज आपण HTML सिमेंटिक टॅग्स कंप्लीट शिकणार आहोत. फक्त डेफिनेशन नाही, तर रिअल लेआउटमध्ये कसं यूज करायचं, CEOला ते कशी मदत करतात आणि इंटरव्ह्यूमध्ये कसं एक्सप्लेन करायचं, सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया HTML सिमेंटिक टॅग्स. आता आपण समजून घेऊया HTML सिमेंटिक टॅग्स म्हणजे एक्झॅक्टली काय. तर सिमेंटिक या वर्डचा अर्थच असा आहे मीनिंग असलेले किंवा क्लिअरली पर्पज सांगणारा. HTML मध्ये सिमेंटिक टॅग ते आहेत जे कंटेंटचा रोल डिरेक्टली सांगतात. टॅग बघितला की त्याचा यूज काय आहे हे लगेच कळतं. म्हणजे हा कंटेंट हेडर आहे, नेव्हिगेशन आहे का मेन कंटेंट आहे की आर्किटल आहे, हे लगेच समजून येतं. एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही सगळ्या लेआउटसाठी फक्त ड्यू यूज केला तर कोड टेक्निकली चालेल पण स्ट्रक्चर समजणार नाही. पण त्याच्याच जागी जर तुम्ही हेडर, नेव, मेन, सेक्शन, फुटर हे टॅग्स यूज केले तर पेजचा फुल स्ट्रक्चर क्लिअर दिसतो. सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवा. सिमेंटिक tags are HTML tags that describe the meanings and purpose of the content inside them, not just the design. हे टॅग्स वेबसाईटला लॉजिकल स्ट्रक्चर देतात आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये हे खूप यूज केले जातात. आता आपण बघूया नॉन सिमेंटिक टॅग आणि सिमेंटिक टॅगमधला डिफरन्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षपूर्वक बघा आणि समजून घ्या. फर्स्ट आपण बघूया नॉन सिमेंटिक टॅग. हे कंटेंटचा मीनिंग सांगत नाही, ते फक्त कंटेनरमधून म्हणून यूज होतात. टॅग बघितला की त्यात काय आहे हे कळत नाही. एक्झाम्पल ड्यू, स्पॅम. आता सिमेंटिक टॅग बघू. सिमेंटिक टॅग कंटेंटचा रोल डिरेक्टली सांगतात. फॉर एक्झाम्पल हेडर, नेव, मेन, आर्टिकल, फुटर एक्सेट्रा. सिम्पल डिफरन्स लक्षात ठेवा. नॉन सिमेंटिक टॅग इज इक्वल टू ओनली कंटेनर अँड सिमेंटिक टॅग इक्वल्स टू कंटेनर प्लस मिनिंग. नॉन सिमेंटिक टॅग यूज केला की कोड चालेल पण रिडायबिलिटी कमी होते. सिमेंटिक टॅग यूज केला की कोड क्लीन, स्ट्रक्चर अँड प्रोफेशनल दिसतो. रिअल प्रोजेक्टमध्ये सिमेंटिक प्लस ड्यू दोन्ही यूज होतात, पण लेआउट स्ट्रक्चरसाठी सिमेंटिक टॅग्स परफेक्ट करतात. इंटरव्ह्यूसाठी एक टिप देते. जर डिफरन्स विचारला तर एकच लाईनमध्ये सांगा. नॉन सिमेंटिक टॅग्स डोंट डिस्क्राईब कंटेंट मिनिंग. सिमेंटिक टॅग्स क्लिअरली डिस्क्राईब कंटेंट पर्पज. आता तर तुम्हाला दोघी टॅग समजले असतीलच, पण जरा डिटेलमध्ये समजून घेऊया. तर फर्स्ट आहे नॉन सिमेंटिक टॅग. तर आपण एक छोटा एक्सपेरिमेंट इमॅजिन करू. तुम्ही एक HTML फाईल ओपन करा आणि सगळीकडे फक्त ड्यू दिसते. हेडर, मेन्यू आणि कंटेंट कुठे दिसत नाही. हाच प्रॉब्लेम नॉन सिमेंटिक टॅगमध्ये असतो. सगळ्यात कॉमन दोन टॅग्स ड्यू आणि स्पॅम. ड्यू इक्वल्स टू मेन कंटेनर व स्पॅम इक्वल्स टू स्मॉल इनलाईन कंटेनर. इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. नॉन सिमेंटिक टॅग्स रॉंग नाही आहेत, ते अजून पण रिअल प्रोजेक्टमध्ये खूप यूज होतात. सिम्पली स्टायलिंग, लेआउट, कंट्रोल आणि कंपोनंट ग्रुपिंगसाठी यूज होतात. पण जर तुम्ही फुल वेबसाईट स्ट्रक्चर फक्त ड्यूमध्येच बनवलं तर कोड मेसी आणि हार्ड होतो. तर आता बघूया सिमेंटिक टॅग. सिमेंटिक टॅग म्हणजे अशी HTML टॅग जे वेब पेजेसमधले कंटेंटचा मिनिंग ब्राउझरसाठी आणि डेव्हलपरला क्लिअर करतात. सिंपल शब्दात टॅग बघितला की कंटेंट काय आहे ते समजतं. इम्पॉर्टंट सिमेंटिक टॅगमध्ये येतात हेडर, नेव, सेक्शन, आर्टिकल्स, फुटर. हे सगळे टॅग्स आपण HTML टॅग ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा. आताच तुम्ही स्क्रीनवर कोड बघू शकतात. नॉन सिमेंटिक टॅग अँड सिमेंटिक टॅग कोडमध्ये कसे यूज करतात. आता आपण जाणून घेऊया व्हाय HTML टॅग्स आर यूज. तर सिमेंटिक टॅग्स वेब पेजेसचा मिनिंग क्लिअर करायला वापरतात. ब्राउझर, डेव्हलपर आणि सर्च इंजिनला कंटेंट समजण्यास हेल्प होते. मेन रिझन बघितले तर फर्स्ट आहे बेटर सर्च विजिबिलिटी. सिमेंटिक टॅगमुळे सर्च इंजिनला कंटेंट समजतो. गुगलला कळतं की कोणता पार्ट हेडर आहे, कोणता आर्टिकल आहे, म्हणूनच वेबसाईटची रँकिंग इम्प्रूव्ह होते. सेकंड इज युजर फ्रेंडली फॉर एव्हरीवन.
नेव्हिगेशन इझी होते आणि एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह होतो. युजरला पेज क्लिअर कळतो. थर्ड आहे क्लिअर स्ट्रक्चर. वेब पेजेस लॉजिकल सेक्शनमध्ये डिवाइड होतो, जसं की हेडर, नेव्हिगेशन, साइडबार, फुटर एक्सेट्रा. फोर्थ इज लेस कन्फ्युजन इन कोड. डेव्हलपरला कोड बघितला की इमिडिएटली समजतं कोणता पार्ट कशासाठी आहे. अँड लास्ट इज फॉलो वेब स्टँडर्ड. सिमॅन्टिक टॅग हे मॉडर्न वेब डेव्हलपमेंट स्टँडर्ड आहे. सो सिमॅन्टिक टॅग्स मेक्स वेबसाईट SEO फ्रेंडली, यूजर फ्रेंडली अँड इझी टू अंडरस्टँड फॉर बोथ यूजर्स अँड डेव्हलपर. अशा प्रकारे भरपूर कामांसाठी सिमॅन्टिक टॅग यूज होते. यानंतर आपण समजून घेऊया रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. सिमॅन्टिक टॅग्स फक्त थेरी नाही तर रिअल वर्ल्ड वेबसाईटमध्ये खूप यूज होतात. फर्स्ट आहे ब्लॉग वेबसाईट्स. ब्लॉग वेबसाईट्समध्ये पोस्ट असतात, त्यात खूप टॅग यूज केले जातात. सेकंड आहे न्यूज. थर्ड इज ई-कॉमर्स वेबसाईट. हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. अशाच खूप साऱ्या वेबसाईट आहेत ज्यात सिमॅन्टिक टॅग्स यूज केले जातात. तसं तर प्रत्येक प्रकारच्या वेबसाईटमध्ये सिमॅन्टिक टॅग्स वापरून स्ट्रक्चर क्लिअर आणि प्रोफेशनल बनतो. आता आपण बघूया कॉमन मिस्टेक इन सिमॅन्टिक टॅग्स. सिमॅन्टिक टॅग वापरताना काही कॉमन मिस्टेक डेव्हलपर करतात. त्यामुळे वेबसाईटचा प्रॉपर मिनिंग हरवतो. जसं की रॉंग स्ट्रक्चर. टॅग रँडम यूज केले जातात, प्रॉपर ऑर्डर फॉलो करत नाही. स्ट्रक्चर लॉजिकल ऑर्डरमध्ये असला पाहिजे. नेक्स्ट आहे नॉट युझिंग मेन टॅग्स. खूप डेव्हलपर्स सगळा कंटेंट ड्यूज टॅगमध्येच टाकतात आणि मेन टॅग यूज करत नाही. मेन टॅग्स हा वेब पेजचा मेन कंटेंट डिफाईन करतो. स्क्रीन रीडर आणि SEOसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर स्ट्रक्चर आणि करंट सिमॅन्टिक टॅग वापरल्याने वेब पेजेस अंडरस्टँडेबल बनतो. तर आज आपण HTMLमध्ये सिमॅन्टिक टॅगबद्दल पाहिलं. त्याचा मिनिंग, इम्पॉर्टन्स, यूज सगळं बघितलं. सिमॅन्टिक टॅगमुळे वेबसाईट मोअर स्ट्रक्चर, युजर फ्रेंडली अँड SEO फ्रेंडली होते. सो थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाय.